आज म्हटली केसांसाठी जेल बनवूयात, पण ना त्याआधी मस्तपैकी बाहेर ना सकाळी सकाळी पाऊस पडत होता। पावसाळ्यामध्ये तर ना बाहेरचं वातावरण इतकं सुंदर होतं ना सकाळी सकाळी, तर खूपच मस्त बरं का। पण त्याआधी ना सकाळी सकाळी डबे मात्र बनवायचे असतात बरं का, तर त्याचीच लगबग किचनमध्ये सुरू होती। कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि सोयाबीन, बटाटा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून ना कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी हा असा फ्रायवाला भात बनवून घेतली होती। तर आजचा म्हणजे डबा ना फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये माझं झालेलं होतं। मग आता तर ह्या दोघींचं आवरून झालेलं होतं, पण ना अर्धा तास मला मिळतो। अर्धा तासामध्ये जे पण माझं सकाळचं काय पण थोडंफार शूट असतं ना, तर ते करून घ्यायचं असतं। मग लगेचच मला हॅपीचं आवरायला घ्यायचं असतं। पण त्याआधी ना 6:45 वाजता ह्या दोघींना टाटा बाय बाय केली आणि सकाळच्या टायमिंगमध्ये ना एवढा पसार किचनवट्यावरती पडतो ना, तर तो सगळं काय आवरायचं असतो। आता ते तर काम दिवसभर चालायचंच, पसारा आवरायचं आणि परत बनवायचं, परत आवरायचं, हे असंच काय दिवसभर चालू होतं। पण आत्ताच जो मी पाऊस दाखवला ना, तर तो कालचा आहे बरं का, आजचा नाहीये। तर आता इथे मी म्हटली चला आता राहिलेला वेळ आहे तो माझाच आहे, म्हणून ना मग मी अर्ध्या तास राहिलेला होता ना, तर त्याच्याचमध्ये मी हा जो जेल आहे ना तर ते बनवते। त्याच्यामध्ये भेंडी घातली, जवस, मेथी दाणे आणि थोडीशी कलोंजी घातलेली आहे आणि ॲलोवेरा टाकलेला आहे, जे की कुंडीमधलं आहे। तर तेच टाकून मी आता व्यवस्थित असं हे 10 ते 15 मिनिटं पाणी टाकून शिजवून घ्यायचं। आणि जे मेथीचे आणि जवसाचे आणि भेंडीचे जे लालसरपणा आहे ना, तर ते सगळं पाण्यामध्ये मिक्स होतं आणि तेच आपल्याला जेल म्हणून आपल्याला चाळणीने किंवा चाळणीने नाही, ही चूक तुम्ही करू नका। कारण मी आता हे फर्स्ट टाइम भेंडीचं जेल बनवले होते ना, कारण खूपच जरा चिकटपणा येतो त्याला आणि चाळणीतून लवकर पडत नाही बरं का। मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर एक सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यातून ते व्यवस्थित असं गच्च गाळून काढायचं, किंवा तसंच ते कापडच असं गुंडाळून डोक्याला लावलं ना तर एकदम सोपं पडतं। तर हे मी डबल कुटाणा झालेलं होतं माझा। 10 मिनिटे लावून ठेवायचं आणि केस धुवून टाकायचे बरं का। आणि त्याच्याने ना कोंडा वगैरे केसांमध्ये होत नाही आणि केस एवढे सॉफ्ट आणि सिल्की होतात ना, तर काय सांगू तुम्हाला। आणि आजचा तर दिवस ना आमचा असाच इथे तिथे बसून टाइमपास करण्यातच गेला होता। तर चला मग आजच्या पुरता एवढंच, भेटूयात मग पुन्हा, बाय।